नमस्कार श्रोतेहो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आज आहे 1 ऑगस्ट, शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण त्यांची एक कथा वाचून दाखवणार आहोत, ज्या कथेचं नाव आहे स्मशानातील सोनं, आणि जी की आम्हाला 10वीच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासाला होती आणि आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना ती कथा खूपच आवडली होती. आता मी त्याला कथा बोलते, पण आम्हाला हा धडा होता, स्मशानातील सोनं. शाहीर अण्णाभाऊ साठे यांचं लेखनच तसं जबरदस्त आहे. मराठी साहित्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. तर चला सुरुवात करूयात. स्मशानातील सोनं. शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरतं आलं. आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला. त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली. सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबडधोबड दिसत होते. त्या अकराळ विकराळ ढगातून मावळता प्रवास मुंबईवर वर्षत होता. वारा मंद वाहत होता. त्यामुळे ती घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली ती 50 झोपडी भेदरलेली होती. जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला आणि त्या घरात माणसं राहत होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता. पोरं खेळत होती. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता. त्याच्या हृदयात भयंकर हुरहूर उठली होती. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती. त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता. भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता. त्याला आता अंधाराची गरज होती, म्हणून तो चुळबुळत होता. त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापीत होती. हा भीमा अंगापिंडानं जबरा होता. तो भर पैलवानासारखा दिसे. त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडहुडीच भरत असे. भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं, पण रेड्याचं बळ असूनही पेट भरत नाही, म्हणून तो मुंबईला आला होता. मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती, पण त्याला काम मिळालं नव्हतं. आपल्याला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्यांची माळ करावी, अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता. मुंबईत सर्व आहे, पण काम आणि निवारा या 2 गोष्टी नाहीत. त्यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता. आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं. त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता. तो आपल्या रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता. त्याने टिकाव घेताच डोंगर मागं सरकत होतं. त्यानं सुटकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते. त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता, कारण त्याला पगार मिळत होता. परंतु 6च महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर भिकारीची कुरड कोसळली. तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली. आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला. उपासमार त्याच्यापुढे नाचू लागली. क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला. उद्या काय, हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. अंगातील कापडं काखेत दाबून भीमा घरी निघाला होता. तो एका ओढ्यावर थांबला. तिथं त्याने आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला. तो त्याची नजर एका राखेच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली. ती राख मड्याची होती. जळकी हाडं सर्वत्र पसरली होती. त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला. एखादं बेकार असेल, बिचार कंटाळून मेलं असेल, सुटलं असेल एकदाच, असं मनाला सांगू लागला. आपणही असेच मरणार. 2च दिवसात उपासमार सुरू. मग नाबदा रडत बसेल, बायको मळूळ होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही. इतक्यात त्या राखेच्या ढिगाऱ्यावर काहीतरी चमकलं. तसा भीमा पुढे आला. त्याने वाकून निरखून पाहिलं. तिथं 1 तोळ्याची सोन्याची अंगठी होती. ती चटकन उचलून भीमानं करकरून मूठ दाबली. त्याला आनंद झाला. 1 तोळा सोनं आणि ते मड्याच्या राखेत, याचा त्याला हर्ष झाला. मड्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला. जगण्याचा नवा मार्ग सापडला. आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला. नदी नाळ्यातील मसणवटे तुडवी लागला. प्रेताची राख जमवून तो चालणीत चालू लागला आणि रोज त्या राखीतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी, मुदी, नथ, पुतळी, वाळा असे काही ना काही घेऊन तो रोज येऊ लागला. भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता. तो निर्भय होऊन राख चाळीत होता. अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं,
याचा त्यानं ठाव घेतला. जळकी हाडं वेच तो त्यातून सोन्याचे कण काढी, कवट्या फोडी, मनगटकुटी, पण सोनं मिळवी. संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येतेवेळी नाबदासाठी खजूर घेई. त्याचा तो धंदा अखंड चालला होता. भीमा प्रेताची राख चाळून जगत होता. त्यामुळे त्याचे जगणे आणि मरणे यात अंतरच त्याला कळेनासे झाले होते. ज्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरिबाची, अशी त्याची ठाम समजूत झाली होती. मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानं. गरिबानं मरू नये असा त्याचा दावा होता. अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही, असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगे. जो मरतेवेळी तोळाभर सोनं दाढीत घेऊन मरतो तो भाग्यवान, असं त्याचं मत होतं. बेकारीच्या उग्रतेने त्याला उग्र केलं होतं. तो रात्रंदिवस मसणवटी धुंडाळत होता. मडं हे त्याचे जीवनाचं साधन झालं होतं. त्याचं जीवन मड्याशी एकरूप झालं होतं. सूर्य मावळला, सर्वत्र अंधार पसरला. भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं. तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला. आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली, आज कुठं जाणार वाटतं? मला वाटतं हे काम नको आम्हाला. कुठंतरी दुसरं काम करा. मढं, मड्याची राख, सोनं, संसार हे सारंच विपरीत आहे. लोक नावं ठेवतात. तू बोलू नको. तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं. तो चिडक्या स्वरात म्हणाला, मी काहीही करीन, त्याचं काय जातं? माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवायला येणार आहे का? तसं नव्हे. नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली, भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही. मला भीती वाटते म्हणून म्हणते. मसणवाट्यात भूतं असतात असं तुला कोणी सांगितलं? अगं, ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे. खरी भूतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसणवाट्यात कुसतात. भूतांची पैदास गावात होते, रानात नाही, भीमा म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली. तो गुरकून म्हणाला, मुंबई चाळून मला काम मिळालं नाही, पण मड्याची राख चाळून सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा 2 रुपये दिले मला, पण आता सहज ती राख मला 10 रुपयेही देते. असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निशब्द शांतता होती आणि भीमा निघाला होता. भीमा अंधारातून निघाला होता. त्यानं डोकीला टापर बांधली होती, वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधलेली होती. काखरेत एक अणीदार पहारा घेऊन तो ढेंगा टाकीत होता. त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. सकाळी लुगडं आणि एक पर्कल पोलका, खजूर एवढाच विचार तो करीत होता. आज तो बिथरला होता. वातावरण घुमत होतं. क्षणोक्षणी गंभीर होत होतं. मध्येच एखाद्या कोल्ह्याचं टोलकं हुकी देऊन पळत होतं. एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता. दूर कुठंतरी घुबड गुदकार करून बेसुरतेत भर घालीत होते. त्या निर्जन शांततेत सर्वत्र ओसाड दिसत होतं. कानोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला. त्यानं खाली बसून दूर पाहिलं. गावात सामसूम झाली होती. अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं. एखादा दिवा डोळे मिचकावीत होता. परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला. फुटकी गडगी, मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवर त्या गोरीवर उड्या मारीत राहिला. प्रत्येक ढेपणीपाशी जाऊन कडी ओढून पाहू लागला. एका रांगेने तो नीर काढीत निघाला होता. आकाशात ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता. पण एकाएकी वीज उठली होती. ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती. पाऊस पडण्याचा संभव वाढला होता, त्यामुळं भीमा घाबरला होता. पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती. म्हणून तो चपळाई करत होता. त्याला घाम फुटला होता आणि तो भान हरपला होता. मध्यान्ह रात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाललं. या टोकापासून त्या टोकाला जाऊन तो पोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला. वर भरभरत होतं. मोडक्या किरडीच्या जुन्या झवळ्या फडफडत होत्या. जणू कोणीतरी दातच खात असावं असं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गरगुर उठत होती. कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरत होतं. त्याला नवल वाटलं. तो पुढं सरकला. तोच सर्व काही शांत झालं. आवाज येईनासा झाला, परंतु तोच कुणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास त्याला होऊन तो चमकला. खटकन जागीच थांबला. विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली. आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला होता. परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला. कारण जवळच ती नवी गोर होती आणि 10-15 कोळी जमून तिला चौफेर उकरीत होती. त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता. गोरीवरचे दगड तसेच ठेवून दूर त्यांनी घळी भरण्याला आरंभ केला होता. आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करण्याचं काम ती करीत होती. परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती.
प्रथम मड्याजवळ कोण जाणार या ईर्ष्येने ती एकमेकांना गुरगुरत होती. पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढीत होती. हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला. त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवरच जाऊन बसला. लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने ते कोल्ह्यांच्या टेवरीवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या भडीमारानं कोल्ही चमकली आणि मुरून बसली. तसा भीमाला चेव आला. कोल्ह्याआधी आपणच गोर उकरायची असं तो ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला. आणि त्याच वेळी कोल्ह्याने भीमाला पाहिलं. एक कोल्हा पिसाटून भीमावर धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला. अंगावरचं पोतं झटकून त्यानं हातातील पहार सरळ सरळ धरली. तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि त्यांच्याशी झुंज घ्यायला तयार झाला. कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला. झपाट्यानं कोल्हा गारद झाला. बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला आणि रणधुमाळी सुरू झाली. पुन्हा भीमा गोर उकरू लागला आणि मग सर्व कोल्ही त्याच्यावर तुटून पडली. भयंकर युद्धाला आरंभ झाला. भीमानं निम्मी गोर उकरून मढे अर्धे उघडे केले होते. पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्यानेही प्रतिकाराला सुरुवात केली होती. चारही बाजूने कोल्ही त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येईल तिकडे तो दणका मारित होता. कोल्हे तिरपडून पडत होते आणि लचका तोडून पळत होते. गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी, मढ्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता. पशु आणि मानव यांचं मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं. कितीतरी उशिरानं कोल्ह्यांचा हल्ला थांबला. अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला. तोच पुन्हा कोळी तुटून पडली. पुन्हा हानीमारीला सुरुवात झाली. परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ही पराभूत झाली. त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमाने त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं. मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली. दडदडीत ताटलेलं मढं त्याच्यापुढं त्या गोरीत उभं होतं. त्यानं चपलाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला. एक अंगठी सापडली. कानात मुदी होती. ती भीमानं ओरबाडून काढली. नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्याने त्याच्या तोंडात बोटं घातली. पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती. क्षणात त्याने आपली प्रहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बसाळी उचकटली. एका बाजूनं ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूनं त्यानं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी दबा धरून बसलेली कोल्ह्याने कोल्हेकोळी केली. सर्वांनी हुकी देऊन पळ काढला. पण त्यांच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला. "अरे, कोल्ह्यांनी प्रेत खाल्लं, चला!" असं कुणीतरी ओरडलं आणि ते ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचून पाहिले आणि बोटं काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली. घटकन त्याची 2 बोटे प्रेताच्या दातात अडकली. अडकीत सुपारी सापडावी तशी सापडली. भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली त्याला दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली. त्याला प्रेताचा राग आला. त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला. त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोराने मारले आणि त्या दणक्याने त्याची बोटं अधिकच अडकली. प्रेताचे दात बोटात रुतले. त्याच्या अंगात मुंग्या उठल्या. हेच खरं भूत. हे आपल्याला पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील, नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा आक्तिक झाला. वैतागला, निर्बाण झाला. सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. "भडव्या, सोड मला!" तो जोरानं ओरडला. गावकरी जवळ होते. भीमा अडकला होता. मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटं ओढून तेव्हा ती कातरली गेली होती. फक्त चामडीला चिटकून लोंबत होती. ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली. त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची 2 बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली. ते ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला. कारण डोंगर फोडणारी ती बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता. धन्यवाद.